सो एनिवेज आता असं झालं आहे की मी कोणाला बोलू आणि डेफिनेटली त्यांचा जो कॉन्फिडन्स आहे, त्यांची जे शिकण्याची जी पद्धत आहे ती एवढी सुंदर होती की माझं सुद्धा मन रमून गेलं. तर मला असं वाटायचं की मी 15 दिवस नाही, हा महिनाभर क्लास घ्यावा आणि ह्या हिशोबानेच कंटेंट क्लिअर होतात. तर त्यांचं मी परत एकदा आग्रह करेल की तुमचं इंट्रोडक्शन द्या आणि तुमचं मत पण काय ते सांगा. नमस्कार, मी माझी नगरसेविका सुषमा रवी पगारे. मी क्लास जॉईन करून मला वाटतं 20 ते 25 दिवस झालेले आहेत आणि सरांनी अतिशय चांगल्या पद्धतीने फॉरेक्स मार्केट काय आहे ते आम्हाला सगळ्यांनाच सांगितलं आणि त्याच्यातले कंटेंट्स जे आहेत ते अगदी सोप्या भाषेमध्ये एक्सप्लेन केले आहे. नाही तर आधी माझा असा कन्सेप्ट होता की ट्रेडिंग म्हणजे इट इज नॉट माय कप ऑफ टी. काही त्याला लेवल अंडरस्टँडिंगची लेवल खूप जास्त लागते, मे बी असं काही माझे समज होते. बट आता असं वाटतं की नाही, आपण शिकलो तर नथिंग इज इम्पॉसिबल. डेफिनेटली, व्हेरी ट्रू. आणि मला हा विषय आवर्जून डिफाईन करायचा आहे की ट्रेडिंग बद्दल लोकांनी खूप टेक्निकल वर्ड्स आणून टाकले, खूप टेक्निकल कंटेंट असे आणले की जे आपल्या बॅकग्राऊंडला मॅच होत नाही, है ना. आणि त्याच्याने लोक दुरावतात किंवा घाबरतात. काही लोक त्याचं इन्स्पिरेशन न घेता डिमोटिवेशन घेऊन टाकतात, असा विषय. आणि खरं सांगतो, ट्रेडिंग हा एवढा अवघड पार्ट नाहीच आहे, हे तुम्हाला आवर्जून समजलं असेल. आणि आता जसं तुम्ही मागे आपला जो इंट्रोडक्शन व्हिडिओ होता आणि आता तुम्ही डायरेक्टली फीडबॅक देताय पूर्ण क्लास झाल्याचा, तर तुमच्या नॉलेजमध्ये किती गेन झालं? नॉलेज तर असं होतं ना की ट्रेडिंग बद्दल 0% नॉलेज होतं आणि आता एकदम 100% नाही तरी 90% तरी मला असं वाटतं की माझ्या नॉलेजमध्ये भर झाली आहे. नॉलेज म्हणजे मी हे डिफाईन करायचा प्रयत्न करेन की प्रत्येकाला एंट्री पाहिजे मार्केटमध्ये, कुठे एंट्री घ्यायची ते हे तुम्ही सांगू शकता का? हो सर, सांगू शकतो. स्टॉप लॉस कुठे लावायचा हे डिफाईन आहे तुमचं? ऐकून घ्या, स्टॉप लॉस न लावणारे लोक कुठे लावायचा आणि लावायचा, खरं आहे. आणि स्टॉप लॉस लावल्यानंतर सुद्धा तो ट्रेड प्रॉफिट मध्ये वळवायचा, जमेल? सो दिस इज वॉट अ स्ट्रॅटेजी. येस, आपल्याला शिकायचं काय? पैसा कमवणं. पण हे पण नाही शिकायचंय की जेव्हा असं लोक म्हणतात ना की जीत तो लिया पर हार गए, हे नको है ना. पैसे तो कमवले पण एवढं टेन्शन घेतलं की ते पैशाची व्हॅल्यूच नाही राहिली. एन्जॉय करता यायला पाहिजे, राईट. आणि तुम्ही जसं आता लाईव्ह मार्केट प्रॅक्टिस जेव्हा केली होती तेव्हा तुम्ही लाईव्ह मनी टाकून इन्व्हेस्ट करून पैसे पण कमवले, तो एक्सपिरियन्स कसा होता तुमचा? चांगला होता सर. ऍक्च्युली जेव्हा आपण काही अचीव करतो तर नक्कीच तो आनंद काही वेगळाच असतो. आणि असं होतं की विदिन मला वाटतं 10 days मध्येच मी माझा फर्स्ट ट्रेड केला होता. येस, त्यामुळे तो म्हणजे एक खुशी ती काहीतरी वेगळीच होती. व्हेरी नाईस. आणि आज तुम्ही समजा तसंच एक्सपिरियन्स घ्यायला गेले तर आज तुम्ही फोकस आहे. येस, लेवल्स तुम्हाला माहिती आहे, स्किल्स तुमच्याकडे आहे, डिफाईन आहे की मार्केट कुठं जाणार आहे, खरं आहे ना? येस सर. अजून तुम्ही चार लगा दे असं नक्कीच करू. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. तर तुम्ही नवीन पिढीला काय सांगणार? तुमचं एक काय मत आहे त्याबद्दल? किंवा नवीन पिढी म्हणा किंवा अनएम्प्लॉयमेंट जे लोक करू शकत नाही, म्हणजे फॉर एक्झाम्पल शिक्षण चांगलं झालंय पण जॉब भेटत नाहीये, किंवा जॉब करताय पण सॅटिस्फॅक्शन नाहीये, पगार फार कमी आहे, अशांसाठी हा सेगमेंट बनलाय का तुम्हाला असं वाटतं? नक्कीच असं मला वाटतं की प्रत्येकानेच करायला पाहिजे. मोस्टली हाऊस वाईफने तर नक्कीच करायला पाहिजे. कारण की असं होतं की आजच्या युगामध्ये आपण कितीही कमवलं तरी त्याच्यामध्ये आपल्या घरातले सगळे प्रपंच असतात. त्यामुळे एक पॅसिव्ह इन्कम असणं हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि हे पॅसिव्ह इन्कम आपल्याला ट्रेडिंग मधनं मिळू शकतं आणि त्याच्यातनं आपण आपले बरेचसे प्रॉब्लेमही सॉल्व्ह करू शकतो. त्यामुळे प्रत्येकानेच ट्रेडिंग केलं पाहिजे असं मला वाटतं. मी आवर्जून ताईंचं मी उल्लेख करेल, ताई पण स्वतः बोलल्या आहे, नगरसेविका असताना सुद्धा ते ट्रेडिंगचे नॉलेज घेत आहे. कारण का की सामाजिक भूमिका जी असते ती ही नसते की आपण फक्त पैसा कमवा. सामाजिक भूमिका ही असते की मी जर क्लास केला, त्यांचा वैयक्तिक त्याच्यामध्ये स्वार्थ आहे पण त्यांना इन्स्पायर होऊन अनेक लोक येऊ शकतात. विषय काय आहे याचा सांगायचं तात्पर्य काय मला, की तुम्ही पहिला हा विचार करा की तुमच्या करिअरमध्ये, तुमच्या प्रोफेशनमध्ये जे काही तुम्ही काम करताय
त्याच्याबरोबर जर दुसरं काम करायचं ठरवलं तर ते किती अवघड आहे. बिझनेस समजा आपण टर्न करायला गेलो, नवीन करायला गेलो तर तुमच्याकडे तेवढी इन्व्हेस्टमेंट नसते. पण ह्या मार्केटमध्ये जर तुम्ही ट्रेड करायला गेले तर अक्षरशः 3-4 हजार रुपये, 3-4 हजारनी तुमचा बिझनेस सुरू होतोय. हो. म्हणजे इनडायरेक्टली मला काय म्हणायचंय की हे मार्केट सर्वांसाठी अवेलेबल आहे, पण त्यासाठी नॉलेज घेणं गरजेचं आहे. बरोबर आहे Yes, का? sir. येस. आणि डेफिनेटली नवीन पिढीला मी परत एकदा अपेक्षाने हे सांगतो, म्हणजे आवर्जून सांगतो, तुम्ही ट्रेड करताय म्हणून तुमचा कॉन्फिडन्स आहे, पण ट्रेड असं नका करू की ज्याच्याने तुमचा लॉस होईल आणि कॉन्फिडन्स पण जाणार. बरोबर आहे? तुमचं काय मत आहे? बरोबर आहे? नाही, बरोबर आहे, अगदीच बरोबर आहे सर. आणि असं पण झालं पाहिजे की त्या प्रवाहात एकदम स्वतःला वाहून घेता नाही आला पाहिजे. Yes. नाही म्हणजे ते निगेटिव्ह मध्ये Negative नको line जायला. द्यायला पाहिजे. Yes, बरोबर. जे आहे तुम्ही रोज ट्रेडिंग करता आहे, एक लिमिट तुम्ही ठरवून घ्या बरोबर. आणि त्याप्रमाणे जसं तुम्ही म्हटला की 6 महिने तुम्ही Yes. सस्टेन केलं, Yes. मग 6 महिन्यानंतर तो त्याचं काय म्हणजे Yes, definitely. Very good. प्रॉफिट आहे Very हे good. बाकी त्याची पर्सनल ग्रोथ खूप होत जाणार किती होणार आहे? Yes. त्यामुळे स्टेबल राहा हम्म. बट कंटिन्यू करा. कंटिन्यू करा. Yes. आणि विशेष गोष्ट हीच आहे की जसं मला एवढा वर्षाचा समजा अनुभव आहे, तर तो अनुभव काही कामाचा नाही जर मी मार्केट समोर नाही येत. बरोबर. तर मार्केट समोर राहणार कधी? जेव्हा तुम्ही ट्रेड करायच्या कॅपेबिलिटी मध्ये राहणार. आणि जर कंटिन्यू लॉस होत असेल तुम्ही नाही राहू शकत, नाही राहू है ना? इधर ट्रेडर है तो कब है जब पैसा है, और पैसा कब है जब कमाता है. Yes? आणि वो कब कमाएगा जब स्किल आएगा. बरोबर. हे सर्व लॉजिकल सिक्वेन्स आहे. Yes. सो एनिवेज थँक्यू मॅम. Thank you, thank you. अँड तुम्हाला जेव्हा पण डाऊट येईल मी इथं अवेलेबल आहेच. नक्कीच. आणि जेव्हा आपण रिपीट करायचं असेल तर आपण नक्कीच कंटिन्यू करू शकतो. Yes, thank you so much. ओके.